नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उन्हाळी वाळवणातला एक प्रकार। उन्हाळ्यामध्ये कुरडई, पापड, लोणची, वेगवेगळ्या प्रकारची वाळवणं बनवली जातात, करून ठेवली जातात। कारण पुढचा येणारा जो सीझन असतो तो पावसाळा असतो, त्या बाहेर पावसाचं वातावरण भरपूर असतं आणि अशा वेळेला काहीतरी चटपटा खाण्याची इच्छा होत असते आपल्याला। अशा वेळी आपण हे उन्हाळी पदार्थ तळून खाल्ले चटपटा। आज मी बनवणार आहे साबुदाण्याची चकली। आता ही चकली तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता आणि इतर वेळी पण कोणत्याही दिवशी तळून खाऊ शकता, मजा घेऊ शकता। चला सुरुवात करूया आपण रेसिपीला। एका भांड्यामध्ये मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर उन्हाळी वाळवण करण्यासाठी आता हा मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर पाणी घालून मी अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा आणि पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालून ठेवायचं आहे। दिवसभरासाठी आपण हे साबुदाणा भिजवून ठेवायचं आहे झाकण लावून। 8 तास झालेले आहेत, आपण उघडून बघूया। हे अशा प्रकारे थंड पाणी घालून आपण भिजवून ठेवलेलं होतं हे साबुदाणा। आता हा पूर्ण खोलून घ्यायचे। खोलून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालून घ्यायचे। तर हा साबुदाणा मी दुपारी भिजवलेला होता, साधारण 3 वाजता मी भिजवून ठेवलेला होता आणि आता रात्री मी आता खोलून पूर्ण याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता, जास्त नाही घालायचे, फक्त भिजवायचे आपल्याला। अशा प्रकारे रात्रभर भिजत ठेवायचं आहे। गरम पाण्यात आपण रात्रभर भिजवून ठेवलेला होता साबुदाणा। आता उघडून बघूया। रात्रभर ठेवलेला होता, तर आपण खोलून बघूया। एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया आपण। पूर्ण असं दबला गेला पाहिजे, फुटला पाहिजे, अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजला गेला पाहिजे। आता हे सर्व आपण मोकळं करून घेऊया साबुदाणा पूर्ण। इथे मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि तो उकडून घेतलेला आहे। हे बटाटे सर्व असे खिसून घेणार आहे, तुम्ही स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता। आता हे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत किसणीने। आता हे भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपण हे उकडून मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये ॲड करणारे मसाले घालून घेऊया। इथे मी 4 चमचे जिरे घेतलेले आहे, 3 चमचा मीठ आहे आणि 3 चमचे चिली फ्लेक्स आहेत। याच्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण घालू शकता किंवा लाल तिखट पावडर म्हणजे मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। तर आता हे सर्व साहित्य मी यामध्ये घालून घेत आहे। मिठाचं प्रमाण आणि चिली फ्लेक्स आणि जिरे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। आता हे सर्व आपण मळून घेणार आहोत। पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आपल्याला। साबुदाणा तुमचा छान भिजला गेला पाहिजे। 2 बोटांमध्ये दाबल्यानंतर आरामात असा फुटला पाहिजे, असा भिजला पाहिजे साबुदाणा। एकदम एकजीव मळून घ्यायचं आहे। कणिक मळतो तसं आपण 10 मिनटं तरी छान मळून घ्या तुम्ही। हे पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे। जवळजवळ मला 10 मिनटं लागले हे कणिक मळायला। तर चांगलं मळून घ्या। हे मिश्रण आपल्या चकलीसाठीचं तयार आहे आणि आता सोऱ्यामध्ये घालून आपण चकली पाडूया। आता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे। सोऱ्यामध्ये मी चकलीचं चकती लावलेली आहे मी आणि अशा प्रकारचा हा सोऱ्या घेतलेला आहे। थोडंसं तेल पुसायचं आहे चमच्याने। हे मिश्रण आपण सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून, असं पटकन जातं। छोट्या छोट्या चमच्याने असं पूर्ण भरून घ्यायचं आहे। हे असं बसून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता आपण चकली पाडूया। प्लास्टिक पेपरवरती पाडून घ्यायची आहे।
3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत आणि आकारसुद्धा खूप छोटा झालेला आहे. आणि सुकल्यानंतर खूप छोटे होतात आणि तळल्यानंतर आता या दुप्पट फुलतात अशा. आणि पावसाळा लागल्यानंतर सुद्धा उन्हाळी वाळवण आपण त्या पावसाळ्यामध्ये आवर्जून तळून खाल्ले जातात. चकलीचा आकार घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही आकाराचे बनवू शकता. आता इथे मी स्टिक्स पण तयार केलेल्या आहेत अशा लांब लांब टाकून थोड्याशा. तर तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही कोणत्याही आकाराच्या तयार करू शकता. तर आपण आता हे तळून घेऊया. तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साबुदाण्याची चकली मी तळून घेतलेली आहे. त्यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. एकदम कुरकुरीत आणि मस्त कडकडीत अशा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे. आणि तुम्ही कोणत्याही आकाराच्या करू शकता. मी इथे स्टिकच्या पण तुम्ही बघू शकता पटकन असं तुटलं जातं.